वाढीव घरफाळा तात्काळ रद्द करून वाढीव घरफाळा वसुलीच्या नोटीस स्थगित कराव्यात या मागणीसाठी परिवर्तनवादी चळवळ आणि विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कागल नगरपालिकेसमोर आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर आंदोलकांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांची भेट घेऊन नगरपालिकेनं केलेल्या 25% घरफाळा वाढीबद्दल जाब विचारला. नगरपालिकेकडे उत्पन्नाचे इतर स्रोत असताना घरफाळा वाढीची गरज काय असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी पाटणकर यांनी शासनाच्या धोरणानुसार निर्णय झाल्याचं सांगत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. मात्र आंदोलनकर्त्यांचं समाधान झालं नाही. महागाईच्या काळात घरफाळा वाढीचा निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागं घ्यावा अशी भूमिका मांडत आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. या निवेदनामध्ये आम्ही शेवटचा प्रश्न विचारलेला आहे की जी 25% तुमची घरफाळ्याची जी वाढ आहे ती कशाच्या काय त्याला संदर्भ लावला, कशा संदर्भ लावला हे सगळे विचारून त्यांना आम्ही घेतलेलं आहे. आज त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. माननीय लोकनियुक्त नगराध्यक्षा मॅडम त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की इथून येणाऱ्या काळामध्ये जो 25%चा घरफाळा वाढीव आहे तो वाढणार नाही आणि सर्व निवडून आलेले प्रतिनिधी विरोधातले व सत्तेतले आमच्या लोकांच्या सोबत असतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या शिवसाहेबांनी ज्या हरकती घ्यायला लावलेल्या आहेत त्या हरकतीसुद्धा आम्ही घेणारच आहोत. पण ह्या शासनानं असा वाढीव घरफाळा वाढवणं हे फार अत्यंत चुकीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीने जर आम्ही निवेदन देऊन सुद्धा जर त्यांनी फाळा वाढवला तर आम्ही ह्या नगरपालिकेच्या समोर उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी घरफाळा वाढीबाबत नागरिकांनी 30 दिवसाच्या आत हरकती नोंदवाव्यात असं आवाहन केलं. प्रशासन आणि त्रिसदस्यीय समितीच्या स्तरावर त्यांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल. नगरपालिकेचं स्वउत्पन्न वाढल्यास नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील असं त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर नगराध्यक्षा सविता माने यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर सुद्धा प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी नगराध्यक्षा माने यांनी सर्व नगरसेवक नागरिकांसोबत असून या प्रश्नी योग्य निर्णय होईपर्यंत नागरिकांनी वाढीव घरफाळा भरू नये असं आवाहन केलं. या आंदोलनात इंद्रजित घाटगे, महेश घाटगे, चित्रगुप्त प्रभावळकर, महेंद्र जकाते, नाना बरकाळे, ॲडव्होकेट रुपेश वाघमारे, नितीन काळबर, युगंधरा घाटगे, डी.बी. कुंभार, विनायक उपाध्ये, डॉक्टर श्यामसुंदर कौलकर, स्वप्नील हेगडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते.